राज्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे। रस्ते अपघातात जीव वाचवण्यासाठी हेल्मेट अत्यंत आवश्यक आहे, याबाबत दुमत नाही। मात्र नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय, ही मोहीम खरोखर जनजागृतीसाठी आहे की दंड वसुलीसाठी? अमरावतीसह अनेक शहरांमध्ये वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कार्यवाही सुरू आहे। चौकाचौकात वाहन चालकांना थांबवून दंड आकारला जात आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। नागरिकांचा आरोप आहे की रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष करून केवळ हेल्मेट तपासणीवर भर दिला जात आहे। हेल्मेट सक्तीमुळे अपघातातील मृत्यू कमी होण्यास मदत होईल हे निश्चित, परंतु त्याचबरोबर प्रशासनाने रस्ते सुरक्षित करणे, वाहतुकीची शिस्त राखणे आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। एक तीर दोन निशाणे। हेल्मेटमुळे नागरिकांचा जीवही वाचेल आणि नियमांचे पालनही होईल। मात्र ही मोहीम लोकाभिमुख, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असली तरच तिचा उद्देश सफल ठरेल। अन्यथा नागरिकांच्या मनात ही मोहीम केवळ महसूल वाढवण्याचे साधन असल्याची भावना अधिक बळावण्यासाठी शक्यता नाकारता येणार नाही। हेल्मेट सक्तीबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा। नहीं, हेलमेट लगाना अच्छी बात है, बहुत सारे फ़ायदे उसमें। हेलमेट लगाने से, नहीं लगाने से गवर्नमेंट को फ़ायदे, लगाने से आम जनता को फ़ायदे। तो अपने फ़ायदे के लिए हेलमेट लगाना चाहिए। हेलमेट लगाने से यदि कहीं गड्ढा आता है तो अक्सर देखा कि गड्ढे में गिरने वाला व्यक्ति सर के बल गिरता है, तो वो एक उससे बचाव हो सकता है। स्पीड ब्रेकर आता है, कई बार गाड़ी से हो जाती है, वहाँ पे भी सर के बल गिरता है, तो वहाँ हेलमेट से फ़ायदा हो सकता है। तीसरा सबसे बड़ा फ़ायदा कि हेलमेट लगाने से आपकी चालान बच सकती है। और ये 3 फ़ायदे तो बहुत बड़े उसमें है ही। और बाकी दूसरे भी फ़ायदे बहुत सारे हैं। किसी को अपना चेहरा छुपाना है, भागना है, पुलिस से भागना है, किसी के पैसे लेने से भागना, तो उसको भी फ़ायदा हो जाता। तो हेलमेट लगाने के बहुत फ़ायदे। नहीं लगाने से सिर्फ गवर्नमेंट को फ़ायदा जाएगा चालान बनाने का। अब गवर्नमेंट को चालान भरना है आपको, तो आप निश्चित बिना हेलमेट के जाइए। अब ऐसा नहीं कि एक बार चालान होगी तो आप दूसरी बार भी चालान होगी, तीसरी बार भी होगी, चौथी बार भी होगी। इन सारे झंझटों से मुक्त होकर यदि आपको, तो सरकार जो बोलती है गलत है सही है, इसमें नहीं जाना, हेलमेट लगा लेना चाहिए। अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्यासमोर रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करण्यासाठी हेल्मेट वाटप व जनजागृती अभियान राबविण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके प्रमुख उपस्थित होते। ठाणेदार रीता उईके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालकांना हेल्मेटचे वाटप करत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले आहे। यावेळी डीसीपी सोळंके यांनी सांगितले, ही मोहीम पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असून नागरिकांना हेल्मेट वापराबाबत जागृत करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे। रस्ते अपघातामुळे डोक्याला होणारी दुखापत जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा नियमित वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे। ठाणेदार रीता उईके यांनीही वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले। ही जनजागृती मोहीम 24 जुलैपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर हेल्मेट शिवाय वाहन चालविणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी सोळंके यांनी दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशाप्रमाणे हेल्मेट वापरण्यासाठीचं जे कॅम्पेन आहे ते आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सुरुवातीला आपण काही दिवस यामध्ये जनजागृती अभियान राबवत आहोत आणि त्या अनुषंगाने वलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण काही हेल्मेटचं वाटप नागरिकांना केलेलं आहे। उद्देश हाच आहे की बाईक चालवणारे जे हे व्यक्ती आहेत त्यांनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। कारण अपघात झाल्यानंतर ज्यावेळेस तो व्यक्ती रोडवर पडतो त्यावेळेस हेड इंजुरी होण्याची चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात आणि हेड इंजुरी झाल्यानंतर मग डेथ होण्याची चान्सेस हे खूप जास्त असतात। तर ते जर अवॉइड करायचं असेल तर हेल्मेट वापरणं हे आपल्याला खूप आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानेच ही मोहीम आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना
शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण. कालावधी 2 वर्षे. कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम. प्रवेश 60. प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. अमरावती शहरातील अनेक नाले, कचरा, गाळ आणि प्लास्टिकमुळे तुडुंब भरल्याने नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मालवीय चौक परिसरातील मोठ्या नाल्यांची महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत नाल्याची केवळ वरचेवर नव्हे तर संपूर्ण स्वच्छता झाली पाहिजे, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे सांगितले आहे. महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या स्वच्छता विभागाने यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू केले. शहरातील इतरही कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी असे आदेशही त्यांनी यावेळी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची नियमित स्वच्छता होणे अत्यंत आवश्यक असून शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील जयस्तंभ चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध जनहिताच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. आंदोलनादरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार या मुद्द्यांवर सरकारवर तीव्र टीका करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचाही निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलकांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे. शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. यावेळी जयस्तंभ चौक घोषणांनी दणाणून गेला असून आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अराजकता मासलेली आहे. संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा विषय असलेला, जीवन मरणाचा प्रश्न असलेला नीटची परीक्षा देशामध्ये एक साधा केंद्रीय मंत्री हाताळू शकत नाही. आणि नैतिकता म्हणून जे केंद्रीय मंत्र्याची जबाबदारी आहे, त्यांनी जे आज देशामध्ये जो भ्रष्टाचार परीक्षेमध्ये झाला, गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना लेकराला न्याय मिळणार नाही अशी परीक्षा जर भ्रष्टाचार मुक्त होत असेल अशा परीक्षेमध्ये, तर त्या गरिबाच्या विद्यार्थ्यांना मुलांनी पाहायचं कोणाच्याकडे. आणि या न्याय हक्कासाठी आपल्या देशाचे एक ज्येष्ठ वैज्ञानिक जर एक उपोषणाला बसतात आणि त्याला आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर कुठल्या हुकुमशाहीच्या पद्धतीनं त्याला अटक करून त्याला दवाखान्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात टाकतात, हे चुकीचं आहे. त्या बंदोबस्त त्याला निषेध करण्यासाठी
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथं आंदोलन करत आहे। आणि आपल्या देशाचे नवीनच आलेला काँग्रेस पार्टी याचे पहिले अभिजित दिपके यांना सुद्धा उपोषण करण्याला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बंदी घातलेली आहे। म्हणून असं जर भविष्यात जर चालू राहिलं तर गोरगरीब जनतेला न्याय कोणासाठी मागायचा हा एक प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून या निषेध करण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या वतीनं धरणे आंदोलन अमरावती जिल्ह्यात करत आहे। भारतामध्ये नीट परीक्षा ही नीट घेतली चालली नाही आहे। का बरं? तर पेपर फुटी होत आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्या स्वप्नांचा चूरचूर होत आहे, त्यांचे स्वप्न भंग केला जात आहे। ही परीक्षा सरकार हाताळू शकलं नाही। त्यानंतर जी दुसरी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये सुद्धा निकाल जो आला आहे त्यामध्ये सुद्धा खूप सारी तफावत निर्माण झालेली आहे। आणि हा जो अन्याय शासन करत आहे, सरकार करत आहे, याचा निषेध करण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्याच्या वतीने तसेच पूर्ण देशामध्ये ही जी अराजकता माजलेली आहे या अराजकतेनुसार, ह्या हुकुमशाहीच्या नुसार, ह्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन देत आहे की विद्यार्थी, शिक्षक, तरुण, बेरोजगार, कामगार कोणाला सरकार न्याय देऊ शकत नाही आहे। एकही घटक असा जो नाही आहे ज्या घटकाला सरकारने न्याय दिलेला आहे। विद्यार्थी सगळ्यात जास्त या जुलमी सरकारचा अन्याय सहन करत आहे। मग प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असो की कॉलेजचे विद्यार्थी असो, आज आपल्या देशातल्या 95,000 मराठी शाळा ह्या बंद पडलेल्या आहे। याची काळजी सरकारला नाही आहे, परंतु सरकारला SIR करायचं आहे। मग शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी शिकायचं की निवडणुकीच्या कामाला लागायचं? आता आमची शिक्षकांची अशी मागणी आहे की शासनाने विद्यार्थ्यांना सुद्धा सरच्या कामाला लावून द्यावं, त्यांनी नाही शिकलं पाहिजे। ही भावना जर सरकारची असेल तर आपला देश कोणत्या मार्गावर चाललेला आहे हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे। विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही म्हणून आम्ही घोषणा करत आहे की हे सरकार अनपढ आहे। हे सरकार अनपढ आहे म्हणूनच यांना या देशातील नागरिकांना अनपढ बनवायचं आहे, या विद्यार्थ्यांना अनपढ बनवायचं आहे आणि आपला देश हा अराजकतेच्या मार्गाने चाललेला आहे। आज पूर्ण देश हा संघर्ष करण्यास तयार आहे। दिल्ली पूर्ण ही जाम झालेली आहे, कारण सरकार एक आंदोलन हाताळू शकत नाही। एका व्यक्तीला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, एका घटकाला न्याय देऊ शकत नाही। म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, जेणेकरून जाग आली पाहिजे, सरकारला समजलं पाहिजे की देशाचं भविष्य जर तुम्ही घडवू शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही। म्हणून आम्ही या सर्व घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर धिक्कार करतो। विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नीट परीक्षा यामध्ये जो गोंधळ झाला पेपर फुटीचा, त्याच्या निषेधार्थ खूप आंदोलनं झाली, परंतु या देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं बऱ्याच आत्महत्या विद्यार्थ्यांच्या झाल्या, परंतु शासन त्याची दखल घेत नाही। शिक्षणाच्या पेपरफुटीच्या प्रकार वारंवार होतात, म्हणून काँग्रेस संघटनेनं जो आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला त्याची दखल न घेता वांगचूक यांनी सुद्धा उपोषण करताना कोणीही शासनाने त्याची दखलही घेतली नाही आणि त्यांच्याकडे अत्यंत हीन नजरेनं त्यांना लाठीचार्ज करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला। अर्थात त्यांनी दवाखान्याच्या नावाने इनडायरेक्टली अटक केली, त्याचा निषेध म्हणून अमरावतीत व्हायला पाहिजे। म्हणून आज आम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या वतीनं आणि इतर काही संघटनेच्या वतीनं आजचा हा अमरावतीमध्ये आम्ही कडकडीत निषेध व्यक्त केलेला आहे। मी अमरावतीकरांना सगळ्यांना विनंती करतो की पक्ष कोणताही असो, तो जर माजला असेल तर त्याचा माज उतरवण्याची जबाबदारी सुशिक्षित लोकांची आहे। विद्यार्थ्यांच्या जीवनाशी भविष्यात कोणी खेळू नये यासाठी लोकांनी आक्रोश केला पाहिजे, निषेध केला पाहिजे। या ठिकाणी ज्यांनी निषेध केला सगळे शिवसैनिकांच्या आणि इतर संघटनेचं मी मनापासून धन्यवाद देतो। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।